इच्छापूर्ती वधूवर सूचक केंद्र सावळज। एका मराठी माणसाने मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून 5 वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह 7 राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र 47 शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा 2021 चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळज श्री दत्तात्रय पाटील अंजनी। संपर्क 9096101651। वटपौर्णिमेचा नवा संकल्प, जागोजागी लावू वटवृक्ष कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाच्या शीर्षकामध्ये असणाऱ्या संकल्प शब्दाचा सार गर्भित अर्थ म्हणजे विधायक कामाच्या माध्यमाद्वारे ध्येयाकडे वाटचाल करत पूर्णतः समाधान मिळवणे होय। पुरातन काळापासून तर अलीकडच्या 1970 पर्यंत लोकसंख्या मर्यादित असल्या कारणानं जमिनीचा बराच भूभाग मोकळा होता आणि त्या ठिकाणी विशालकाय छायादार वटवृक्ष तटस्थ उभी होती। पण वाढत्या लोकसंख्येच्या विस्फोटामुळे असंख्य वटवृक्षांची कत्तल झाली हे नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही, असं मत वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी श्री क्षेत्र पिंगलाक्षी देवी संस्थान रिसोड इथं वटपौर्णिमा निमित्त सुवासिनींच्या हस्ते वटवृक्ष रोपणाच्या वेळी व्यक्त केले। कार्यक्रमाकरता डॉक्टर निखिल सरकटे बालरोग तज्ञ जीएमसी हॉस्पिटल हैदराबाद, रमेश कदम वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग रिसोड, गजानन कोरडे पोलीस पाटील रिसोड, शंतनू मोरे गणित प्राध्यापक, संतोष वाघमारे संस्थान संचालक इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते। मंदिर व तलाव परिसरात वटवृक्षांसोबतच भरपूर वैरण देणाऱ्या 500 सुबाबळीच्या रोपांची सुद्धा लागवड करण्यात आली। कार्यक्रमाचं महत्त्व पटवून देताना मुलंगे म्हणाले की वटपौर्णिमेचा पर्व साजरे करणे अर्थात धार्मिकता तसेच पूर्वापार चालत आलेल्या सुसंस्कारांचं जतन करणे होय। वटवृक्ष रोपणाचा संकल्प करणं म्हणजे केवळ पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबविणे नव्हे, तर हा संकल्प आहे पशु पक्ष्यांना निवारा उपलब्ध करून देण्याचा हा संकल्प आहे। नवरात्री उत्सवादरम्यान विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्याला छायादार आश्रय मिळवून देण्याचा किंवा असंही म्हणा की हा संकल्प आहे वडाच्या लांब सडक व मजबूत पारंब्यांना लोंबकळत झोके घेणाऱ्या अजान बालकाच्या चेहऱ्यावर हसू खुलवण्याचा। जर एका वटवृक्षाच्या रोपणाने एवढं विधायक कार्य संपन्न होत असतील तर प्रत्येक वर्षी 5 ते 7 सुवासिनींनी एकत्रितपणे वटवृक्षाचं रोपण करून त्याची पूजा करणं अपेक्षित आहे। उपस्थित सुवासिनींनी यापुढे वटपौर्णिमा निमित्त वटवृक्षाचा रोपणाचा संकल्प केला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता सीमा मुलंगे, सारिका वाघमारे, सोनाली वाघमारे, वेदिका थोरात, ऋतुजा वाघमारे, मेघा गोटे, शिल्पा आकमवार, दिनकर गोटे, गुणवंत थोरात, राहुल भुतेकर इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले।